नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. घराच्या प्रवेशासाठी वास्तू. मुख्य दरवाजासमोर काय ठेवावे? नंबर 1, नावाची पाटी. प्रत्येक घराच्या मुख्य दरवाजासमोर नावाची पाटी असावी. वायव्येकडील मुख्य प्रवेशद्वारासाठी धातूची नावाची पाटी ही आदर्श आहे. तर प्रवेशद्वारासमोर लाकडी नेमप्लेट ठेवता येते. देवी देवतांच्या नावाच्या पाट्या लावा. नंबर 2, शुभ चिन्हे. ओम, स्वस्ती, क्रॉस इत्यादी देवी चिन्हांनी मुख्य दरवाजा सजवा आणि फरशीवर रांगोळ्या घाला. शंख आणि पद्मनिधी म्हणजे कुबेर, हत्तीसह कमळावर बसलेली लक्ष्मी, धात्री वासरू असलेली गाय, पोपट, मोर किंवा राजहंस सारखे पक्षी दारावर वापरल्यास फायदा होतो. नंबर 3, देवांच्या मूर्ती किंवा पुतळे. आपण गणेश आणि लक्ष्मीच्या मूर्ती ठेवून मुख्य प्रवेशद्वार परिसर देखील सजवू शकता, जे कुटुंबासाठी नशीब, संपत्ती आणि समृद्धी आकर्षित करेल. वास्तुनुसार मुख्य दरवाजावर कुलदेवतेची प्रतिमा लावणे शुभ असते. गणेश मूर्तीचा मागचा भाग घराबाहेर असावा, कारण तो गरिबीचे प्रतीक मानला जातो. नंबर 4, सजावट. पाणी आणि फुलांच्या पाकळ्यांनी भरलेली उरली किंवा काचेचे भांडे ठेवून घराचे प्रवेशद्वार सुशोभित करा. नंबर 5, लाकडी सजावट. घराच्या प्रवेशद्वारासाठी कोरीव काम असलेला लाकडी दरवाजा आदर्श आहे, कारण वास्तुनुसार लाकूड हा शुभ घटक मानला जातो. तुम्ही प्रवेशद्वार क्षेत्रात लाकडी भिंती आणि कमाल मर्यादा देखील समाविष्ट करू शकता. नंबर 6, प्रकाश योजना. मुख्य प्रवेशद्वाराच्या सभोवतालचा परिसरात चांगला प्रकाश राहत असल्याची खात्री करा. त्यासाठी योग्य दिवे बसवा. पिवळ्या प्रकाशासाठी जा, जो सूर्यप्रकाशासारखा दिसतो आणि चांगली ऊर्जा आकर्षित करतो. नंबर 7, घोड्याची नाल. घराच्या प्रवेशद्वारासाठी वास्तुशास्त्रानुसार वाईट गोष्टींना दूर ठेवण्यासाठी आणि घरात प्रवेश करण्यापासून नकारात्मक ऊर्जा दूर ठेवण्यासाठी प्रवेशद्वारावर काळ्या घोड्याची नाल देखील लटकवू शकतो. नंबर 8, उंबरठा. घराच्या मुख्य दरवाजाला नेहमी उंबरठा संगमरवरी किंवा लाकडी असावा, कारण असे मानले जाते की ते नकारात्मक स्पंदने शोषून घेते आणि त्यातून केवळ सकारात्मक ऊर्जा जाऊ शकते. नंबर 9, डोरमॅट्स तसेच पायपुसणी ठेवा, जी घाण आणि नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करण्यापासून दूर ठेवेल. कारण लोक घरात प्रवेश करण्यापूर्वी त्यांचे शूज स्वच्छ करण्यासाठी पायपुसणीचा वापर करतात. नंबर 10, झाडे. घराच्या पुढील दरवाजाजवळ मनी प्लांट किंवा तुळशीची रोपे लावा. भिंतीच्या पायथ्याशी मनी प्लांट ठेवा आणि त्याला संपूर्ण भिंत झाकण्यासाठी आधार द्या. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.